नमस्कार मित्रांनो, IPL 2025चा टार्गेट प्लेअर आपण पाहणार आज पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्सचा। दोन्ही टीमा एक पण ट्रॉफी जिंकली नाही IPL मध्ये। गजब बेइज्जती है। दिल्ली कॅपिटल आणि पंजाब किंग्स कोणते टार्गेट करेल तर सर्वप्रथम आपण पाहू दिल्ली कॅपिटल्स। तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून करा। तर आता व्हिडिओ सुरुवात करू। दिल्ली कॅपिटलची गोष्ट करता आपण तर दिल्ली कॅपिटल 17 वर्षामध्ये एक पण ट्रॉफी जिंकली नाही। न जिंकण्याचे कारण आहे असं आहे ना, कारण की एक फायनल खेळला 2021 मध्ये दिल्ली कॅपिटलनी आणि दिल्ली कॅपिटल श्रेयस अय्यरला त्यांनीच नेलं, श्रेयस अय्यरनेच नेलं फायनल 2000 आय थिंक 21 का 20 मध्ये होय। आणि त्यानंतर मग मला असं वाटतं की श्रेयस अय्यरला डबल टार्गेट करेल दिल्ली कॅपिटल्स, कारण की श्रेयस अय्यर 20 मध्ये दिल्ली कॅपिटल्सला फायनलमध्ये पोहोचलं होतं, त्यामध्ये पराभूत झाले। पण मला वाटतं की श्रेयस अय्यरला डबल एक बॅक करेल आणि त्यानंतर मला वाटतं ऋषभ पंतला पण ते बॅक करेल, कारण की ऋषभ पंतला एक चांगला विकेट घेऊ बॅट्समन आहे, कॅप्टन परावून गेला आहे। तर RTM ऋषभ पंतला डबल केलं। त्यानंतर मग इथे त्यामध्ये 2-4 प्लेयर्स ते कारण की ट्रेंट बोल्ट पहिल्यापासून खेळला आहे आणि अँड्रिक नॉकियाचा फॉर्म थोडा राहिला नाही आहे T20 मॅचेसमध्ये। आणि बॅक करून मला वाटते की याच्या आपला मोहम्मद शमी पण दिल्ली कॅपिटल खेळला आहे आणि मला वाटतं की यात जास्त बरं दिल्ली कॅपिटल बॉलरला देणार आहे, कारण की बॅट्समन टी-शर्ट आणि मला वाटते फलंदाज पण चांगला ते एक फील्ड शॉट जो पहिला होता फील्ड शॉट पुन्हा फील्ड शॉटला घेऊ शकते। आणि त्यानंतर असे काही जे टार्गेट आहे त्यामध्ये आपण म्हणू शकतो की बटलरला तर परतची गोष्ट करता 73 करोड आहे आणि 73 करोड खूप झाले, 2 मोठे प्लेयर टार्गेट करू शकते दिल्ली कॅपिटल आय थिंक 15-20 करोडच्या जवळपासमध्ये। त्यामध्ये बटलर, सॉल्ट, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत आणि ट्रेंट बोल्ट यासारखी काही नावं येऊ शकते जी मोठी रक्कम 15 करोडच्या वर रक्कम येऊ शकते। KL राहुलला बॅक करू शकते, पण KL राहुल थोडा पडत नाही। आणि त्यानंतर गोष्ट आपण करू दुसरं पंजाब किंग्सची। तर पंजाब जवळपास 17 वर्षामध्ये एक पण फायनल केलं नाही, आय थिंक एक फायनल खेळला 2014 मध्ये खेळला आणि 2025 तर समजून घ्या 11 वर्ष एक पण फायनल खेळलं नाही। जी आपण गोष्ट करतो पंजाब किंग्स फक्त लास्ट मेंबर आहे ते। पण त्यानंतर मला वाटतं पंजाब किंग्ससारखी आपण थोडी टीम म्हणू शकतो की हॉट टीम आहे। यानंतर तुम्ही कॅप्टन पण पाहत आहे आणि एक विकेट बॅट्समन चांगली टीम पाहत आहे। त्यामध्ये 2 प्लेयर पंजाबने फक्त रिटेन केले, त्यामध्ये आहे एक शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा 2 प्ले केला। 4 करोडमध्ये 8 करोडमध्ये पुरा मामला सेटल केला आणि त्यामध्ये 110 करोड आहे, 5 करोडमध्ये 110 करोड आहे। 110 करोड म्हणजे खूप झाले, कारण की एक वेळेस 100 करोड एवढी हे होती। त्यानंतर 110 करोड म्हणजे खूप झाले आहे। त्यामध्ये टार्गेटला तर मला वाटतं अर्शदीप सिंगला बॅक करेल। त्यानंतर मोठे नावाकडे जाऊ शकते, 4 मोठे नाव आहे, एक ऋषभ पंत आहे, KL राहुल आहे, बटलर आहे, श्रेयस अय्यर आहे, जे मोठे बॅट्समनला टार्गेट करू शकते। त्यानंतर सॉल्ट पण आहे, सॅम करनला बॅक डबल करू शकते। पण RTM मध्ये अर्शदीप सिंग पक्का, कारण की पाजीने चांगली गोलंदाजी केली आहे। पाजीला 18 करोड देणं हे पंजाब किंग्सच्या मध्ये काही पडलं नाही, पण पंजाब किंग्सने 10 करोड सुलटा गेला। मला ठीक ऑप्शनमध्ये पंजाब किंग मारेल अर्शदीप सिंगला। त्यानंतर मग ट्रेंट बोल्ट आहे, मोहम्मद शमी पण खेळून गेला पंजाबकडून, तर मला ठीक पंजाब किंग डबल पाहू शकते मोहम्मद शमीकडे। आणि त्यानंतरची गोष्ट करतो आपण जवळपास मला वाटतं एवढे प्लेयर टाईट करू शकते। आता हे पंजाब किंग्सचं काय 110 करोडमध्ये किती प्लेयर घेऊ शकते। तर ऑप्शनला 5 दिवस बाकी आहे फक्त। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। सबस्क्राईब नाही करू, धन्यवाद।